आज नागपूरच्या दीक्षाभूमीपासून तर संविधान चौकपर्यंत आज ते शांती मार्च काढण्यात आला होता आणि या शांती मार्चमध्ये मोठ्या संख्येने महिला जो पुरुषांनी सहभाग घेतला तुम्ही पाहू शकता। आता हा मोर्चा शांती मार्च आहे संविधान परिसरात पोहोचलाय आणि समता सैनिक दलांच्या महिलांनी याच्यामध्ये मोठी अशी कामगिरी केलेली आहे आणि समता सैनिकांच्या महिला आज संविधान परिसरामध्ये आलेल्या आहे। त्यांची वार्ता करूया, जाणूया त्यांचं काय सांगणं आहे। म्हटलं समता सैनिक दलांच्या या कारकिर्दीमध्ये आणि आज नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरापासून संविधान परिसरापर्यंत आज हा शांती मार्च काढण्यात आला आहे। आपल्याकडे समता दलाच्या काही महिला जण जुळलेल्या आहे। मान्यवर मॅडम आहेत, जाणून घेऊया त्यांचं काय सांगणं आहे। मॅडम आपला परिचय द्याल सांगा। मी जया सुरेश साबळे आहे। आम्ही समता सैनिक दल दीक्षाभूमी दल दीक्षाभूमी आणि आमचा मत आहे की आम्ही महाबोधी आम्हाला मोठी आंदोलन केलं आहे शांती मोर्चा। तुम्ही जनतेला काय सांगणार की जो बीटी ॲक्ट आहे त्या बीटी ॲक्टसाठी जो रद्द झाला पाहिजे म्हणून आज शांती मार्च काढण्यात आला, तुम्ही काय सांगा जनतेला? आम्ही हे सांगणार आहे की आम्हाला आमचा महाबोधी समता महिलांनी जो बीटी ॲक्ट आहे त्याला रद्द झाला पाहिजे आणि हा जो महाबोधी महाविहार या बौद्धांच्या हातामध्ये दिला पाहिजे असं त्यांचं आव्हान आहे जनतेला आणि शासन प्रशासन याची दखल घेईल असं त्यांना विश्वास सुद्धा आहे आणि आमच्याकडून त्यांना क्रांतिकारी जय भीम। शांती मार्च या आंदोलन शांती मार्चमध्ये सुषमा कांबळेताई सुद्धा जुळलेला आहे आणि आज आता दीक्षाभूमीतून तर संविधान परिसरामध्ये हा पोहोचला आहे। ताई आपल्याला काय सांगतात जाणून घेऊया। ताई आपला परिचय सांगा। मी सुषमा कांबळे आणि यासोबत सामाजिक कार्यामध्ये आपण आणि या रॅलीमध्ये आपण सहभागी होण्याच्या मागे जातींनी आपल्याला समाजाने धर्माच्या पोषाने आपण एकत्रित आलेला आहे आणि आपल्याला जो ॲक्ट जो बनलेला आहे तो रद्द करण्यासाठी सगळे आपले बुद्धिस्ट लोक जे आहेत ते आलेले आहेत आणि हा ॲक्ट झालेच पाहिजे आहे कारण प्रत्येक ठिकाणी असं आहे कुठल्याही धर्माचे संघटन लोक इतके लोक ते गोष्ट मॅनेज करतात। मग आपल्या या एवढं मोठं जे आहे बाबा बुद्ध भगवानांनी समाधी घेतलेली आहे एवढं मोठं म्हणजे आता सध्याशी ते म्हटलं तर आपले जे स्तूप होते ते सुद्धा नष्ट करून आणि मंदिरामध्ये कन्वर्ट केलेलं आहे ना आपल्याकडे धर्माच्या नावाखाली एकच